श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल कचोरी। थोडे वेगळ्या पद्धतीचे त्यातलं सारणाचं दाखवते अगोदर मी तुम्हाला। आतल्या सारणासाठी लागेल आपल्याला 50 ग्राम गाठीशेव, 50 ग्राम पापडी, थोडंसं तिखट, अख्खा धना, चिंचेचा कोळ, थोडी साखर, मीठ, थोडी बडीशेप, थोडेसे तीळ। आता आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। बडीशेप, तीळ, गाठीशेव, पापडी, थोडी साखर, अख्खा धना, थोडंसं लाल तिखट आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरून फिरून घेतलं। याचा असा गोळा तयार होते। हे झालं आपलं कचोरीतलं सारण तयार। आता आपण कचोरी बनवायला घेऊया। पीठ या डब्याने मी एक डब्बा याचं पीठ घेतलंय गव्हाचं। मी आटा बॅगचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही मैदाही वापरू शकता। मी आटा बॅगचं घेतल्यामुळे एवढं पांढरं शुभ्र दिसते। खमंग आणि खुसखुशीत अशी कचोरी तयार होते आपली। खूप छान लागते खायला। थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं मोहनासाठी, मोहन द्यायचं आणि सर्व एकत्र मिक्स करायचं। थोडंसं पाणी टाकून याला आपण भिजवून घ्यायचं। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे सर्व पीठ मळून घ्यायचं आहे। असं मळून घ्यायचं आणि यात थोडंसं ओवा टाकायचा, परत त्याला एकत्र असं मळून घ्यायचं। हे पीठ मी 10 मिनिटं भिजवून साईडला ठेवलेलं होतं आणि आपण हे जे कचोरीच्या आतमधलं जे सारण होतं ते असं तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं चिंचेचा कोळ आणि मीठ टाकलेलं आहे। परत एकदा फिरवून घेतलं आणि त्याचं असं मिश्रण तयार झालेलं आहे। मी हे पीठ मिळून असा गोळा 10 मिनिटं एका साईडला ठेवलेला होता। आता छानसं भिजलेलं आहे आपलं हे पीठ। आणि त्यानंतर मी हे जे मिक्सरच्या भांड्यामधनं हे जे फिरवून घेतलेलं आहे सारण, तर त्याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ आणि थोडंसं मीठ टाकून परत एकदा फिरून घेतलं आणि मग याचे असे छोटे छोटे आपल्याला बॉल तयार करायचे। असे छोटे छोटे आपल्याला असे बॉल तयार करायचे। हे जेवढं सारण आहे तेवढे याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे। हे जे आपण कणिक मळून जे ठेवलेले आहेत ना, याचे असे पाळे तयार करायचे आणि याच्यामध्ये हे जे छोटे छोटे बॉल तयार केलेले आहेत आपण, हे त्याच्या आतमध्ये टाकायचे। याच्या आतमध्ये टाकून याला व्यवस्थितपणे करायचं, असं गोल गोल करायचं आणि याला कचोरीचा आकार द्यायचा छोटे छोट्या, अगदी नाजूक नाजूक, छोट्या मुलांना आवडतील अशा छोट्या छोट्या कचोऱ्या तयार करायच्या आपण। आणि हे जे पीठ जे भिजवलेलं दिसतंय तुम्हाला, हे मी आशीर्वाद आटा वापरलेला आहे, त्यामुळे एवढं पांढरं शुभ्र दिसते। आता ह्या कचोऱ्या आपण अशा तयार करून घेतलेल्या आहेत। पण गॅस पेटवूया आता। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तळायसाठी आपण तेल टाकणार आहोत। ही अशी ब्राऊन कलर आला की काढून घ्यायची। ब्राऊन कलर येईपर्यंत याला असं तळून घ्यायचं। आता गॅस बंद करूया आपण। झाली आपली कचोरी तयार। झाली आपली कचोरी तयार। गव्हाच्या पिठापासून बनवलेली खमंग, खुसखुशीत, कडक आणि पौष्टिक कचोरी तयार। तुम्ही करून बघा, खाऊन बघा, तुम्हा सर्वांना नक्की आवडेल। माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।